राज्य के स्टेट वाइल्ड लाइफ बोर्ड से जुड़े मुद्दों और जंगल क्षेत्रों में कथित वीवीआईपी ट्रीटमेंट को लेकर सियासत गर्मा गई है। आदित्य ठाकरे ने राज्य सरकार पर निशाना साधते हुए गंभीर सवाल उठाए हैं। उन्होंने खास तौर पर ताड़ोबा अंधारी टाइगर रिजर्व जैसे संरक्षित वन क्षेत्रों में वीवीआईपी संस्कृति को लेकर आपत्ति जताई है। आदित्य ठाकरे का कहना है कि वन्यजीव अभयारण्यों में नियम सभी के लिए समान होने चाहिए और संरक्षण के मुद्दों पर राजनीति नहीं बल्कि पारदर्शिता होनी चाहिए। अब देखना ये होगा कि इन सवालों पर राज्य सरकार क्या जवाब देती है। आपल्या सर्वांनाच माहिती आहे, काही दिवसापूर्वी राज्याचे जे काही स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड आहे तिथे घोडाझरी आणि ताडोबा अंधारी हे जे दोन वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत किंवा टायगर रिझर्व्स आहेत, टायगर कॉरिडॉर आहे, इथे ह्याच राज्य सरकारने, भाजपच्या राज्य सरकारने तिथे खणीकरण ह्याच्यासाठी परवाने दिलेले आहेत, परवानगी दिलेली आहे आणि आता हे दोन्ही प्रस्ताव हे केंद्राकडे पाठवलेले आहेत। केंद्रीय मंत्र्यांकडे तर मी लिहिलेलंच आहे, त्यांना पत्र लिहिलेलं आहे की हे आपण रोकावं। मरकी मंगली 2 हे जे ताडोबा अंधारीमध्ये जे ती खाण आहे त्याला स्थगिती मी मंत्री म्हणून दिली होती, कारण कुठेही आपण पाहतो जंगलांचा विनाश करायला भाजप पुढे मागे पाहत नाही आणि मग ही सगळे जेव्हा वन्य प्राणी आपल्या शहरांमध्ये येऊ लागतात किंवा किंबहुना शहरं त्या जंगलांमध्ये जायला लागतात तेव्हा मग जे काही एक गोंधळ उधळतो तो ह्यांच्याचमुळे होतो, ह्याच सगळ्या कारभारामुळे होतो। आत्ताच अधिवेशनात मी प्रश्न विचारल्यानंतर मला मंत्री महोदयांनी ही माहिती दिलेली आहे की एक सुमोटो केस पण तिथे चालू झालेली आहे त्याच प्रकरणावर आणि कुठचीही जागा कोणाला दिलेली नाही आहे, पण मी तरीही त्यांना विनंती केली आहे की हा परवाना रद्द करावा आणि वनमंत्री म्हणून त्यांचं जे कर्तव्य आहे वनाचं रक्षण ते त्यांनी पूर्ण करावं। उपयोग नाही आहे। AQI कमी करायचं असेल तर राज्य सरकार असो किंवा मुंबई महानगरपालिका असो, त्यांच्यासमोर जे परदेशी VIP व्हिजिटर्स येतात त्यांचा मास्क लावून आलं पाहिजे, ते दिसले की बरोबर हे सगळं कन्स्ट्रक्शनवर बंदी आणतात आणि AQI सुधारतो। सांगण्याचा मुद्दा हाच, जर VIP व्हिजिट होत असताना ट्रॅफिकची परिस्थिती सुधारू शकते, VIP व्हिजिट होत असताना जर आपण पाहतो रस्त्यांची रंगरंगोटी होऊ शकते, VIP व्हिजिट होत असताना हवा जी आहे ती थोडी सुधारू शकते, प्रदूषण कमी होऊ शकतं, कन्स्ट्रक्शन ते पूर्ण जरा नियमित करू शकतात, मग हे सामान्य नागरिकांसाठी किंवा मुंबईकरांसाठी का नाही होऊ शकत? आणि हाच प्रश्न मी काल पण उपस्थित केला होता। आपल्याला माहिती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी व्यक्त झालो। मुंबई महानगरपालिका आयुक्तांना सांगितलं की असं विचार करा की कोणीतरी VVIP व्हिजिटर येतात, मग मॅक्रोन असो किंवा जगभरातले कोणी असो, आणि आता तरी जे शहरामध्ये प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन असो किंवा मग आता जे काही बाकीचं कन्स्ट्रक्शन असो त्याला 1 आठवडा स्थगिती द्या, हवामान सुधारू द्या आणि ह्या सगळ्या बांधकामाला तुम्ही एक वेळापत्रक लावलं पाहिजे, जेणेकरून कुठचं बांधकाम कधी झालं पाहिजे, म्हणजे सकाळी 6 ते रात्री 10 हे तर आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन कुठच्या वॉर्डमध्ये कधी काम झालं पाहिजे, म्हणजे सगळंच काम एका वेळी होत नाही आणि मुंबईत सगळीकडे जसं एक धूर दिसतोय, आपल्याला मास्क लावावं लागतं, तो लागू देणार। आज महापालिकेचा सरकारला थकबाकी केंद्र सरकारकडून अनेक पैसे येणं बाकी आहेत आणि जे काही पैसे महानगरपालिकेचे असतील, नुसतं मुंबई महानगरपालिका नाही तर बाकी सगळ्या महानगरपालिका नगरपालिका ते देणं या राज्य सरकारने त्यांना देणं लागतंच, कारण शेवटी जर आपण पाहाल तर या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात त्या लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी चालवत असतात, लोकांचे जे गटर वॉटर मीटरचे प्रश्न असतात ते सोडवत असतात आणि ह्या प्रश्नांसाठी हे देणं फार महत्त्वाचं आहे। उदाहरण जर आपण पाहिलं तर माझी ही नेहमीच मागणी राहिलेली आहे आणि मंत्री असताना या सरकारमध्ये असताना ह्याच्यावर काम देखील होतं की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून BST सारख्या संस्थेला तुम्ही पाठबळ देणं गरजेचंच आहे। दर हे कमीच झाले पाहिजेत, फ्लॅट फेजेस असायला पाहिजेत, बसेस वाढल्या पाहिजेत, रांगा कमी झाल्या पाहिजेत, पण हे सरकार मग भाजपचं असो किंवा आता त्यांचं महानगरपालिकेतले महापौर असो त्यांना एकच करायचं आहे, सगळं प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरच्या हाती द्यायचं आहे, BSTला संपून टाकायचं। आदित्यजी, एकीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये या सगळ्या कॅन्डिडेट असतात, त्याच्यातून तुम्ही किती तयार आहात या सगळ्या गोष्टी नीट करून घेण्यासाठी हे दिसतं आणि जे तुम्ही आता मला सांगितलं उंचीचे जे काही त्याच्यात नियम टाकले असतील वगैरे, ह्याच्यातून या सरकारची वैचारिक उंची काय ते कळतं। आदित्यजी, बंद होने के बाद गाड़ी भी हो, अदानी ग्रुप ही चलाएगा, लेकिन जिस चीज़ का भ्रष्टाचार आज के 10 साल पहले, लेकिन यही है देश में असली विषय कौन से हैं और ये सारे विषय कौन से बनाए जा रहे हैं। मेरा तो सवाल ये होगा कि उस बिजली के डिपार्टमेंट से लोड शेडिंग है या नहीं है, उस पर विचार कीजिए। बिजली किस दर से जारी है, या पूरी जिसकी जिम्मेदारी है उतनी बिजली जिसकी ज़रूरत है उधर जा रही है क्या? यानी हम देश को कहाँ लेके जाना चाहते हैं और भाजपा कहाँ खींचना चाहता है, ये इसमें जो एक अंतर है उसके बारे में हम नहीं तो आपने सोचना चाहिए। झालं तर काल पण मी कुठेतरी वाचत होतो की उडान स्कीममध्ये जेवढे एअरपोर्ट झालेले आहेत त्याच्यातून अनेक एअरपोर्ट्स बंद पडलेत। पहिली गोष्ट म्हणजे हा पैसा खर्च केला कोणासाठी, कशासाठी, कोणाचे कॉन्ट्रॅक्ट होते, कोणते एअरपोर्ट चालवतं, हा एक विषय जरी झाला
तरी कालच पाहिलं तर अंदमान की कुठेतरी एक हेलिकॉप्टर पडलेलं आहे, एक एअर ॲम्ब्युलन्स पडली आहे, त्याच्यात 7 जण तर गेलेच, पण त्याच्यात ब्लॅक बॉक्स पण नव्हता. मग दुसरं स्पाइस जेटचं विमान होतं, त्याला इमर्जन्सी डिक्लेअर करून परत यायला लागलं. म्हणजे काय नेमकं चाललंय? वरतून हवेतून जायचं तिथे धोका, बोटीतून जायचं त्याच्यात धोका, रस्त्यातून जायचं तर खड्ड्यात पडून कोण मरत आहे, कोणी मदतीला जात नाहीये. नेमकं हे सरकार, आता काल त्यांनी ठराव केला की आता आम्ही नागरिकांसाठी काम करू, पण मग 12 वर्ष कोणासाठी काम करत होते माहित नाही मला. आदित्य आमचं मत आहे ते आत्ता पण आहे. आत्ता पाहिलं महाविकास आघाडी जर आपण पाहिली जी आम्ही लढत देत आहोत, मग ते अदानीकरण जे होतं मुंबईचं आणि महाराष्ट्राचं, धारावीचं जे अदानीकरण होत आहे, संविधानावर जो हमला होत आहे, आम्ही आणि काँग्रेस जे काही लढत देत आहोत ती स्पष्टपणे देत आहोत. पण ह्याच्यात एक महत्त्वाचं आहे, जर आपण महाविकास आघाडीचं जर तथ्य पाहिलं तर त्याच्यात जास्तीत जास्त ज्यांना सीट्स आहेत त्यांना पहिलं टर्न आलं पाहिजे, तो आमचा आहे. परत मी तुम्हाला सांगतो, हे जरी असलं लॉजिकली, तरी दुसरी गोष्ट म्हणजे संजय राऊत जी असतील किंवा प्रियंका चतुर्वेदी जी असतील, आमचे 2 खासदार म्हणून, मी याच्यात नावं म्हणून नाही पाहते, व्यक्ती म्हणून पाहत नाही, 2 खासदार म्हणून पण राज्यसभेत इंडिया आघाडीत बाकीचे कोण आहेत कोण नाहीत मला माहीत नाही, कोण वॉकआउट करतं कोण अदानी वगैरे ह्या सगळ्या विषयावर, पण आम्ही काँग्रेसबरोबर ठामपणे लढत आहोत. देशात तुम्ही पाहता इंडिया आघाडीत कोण कोण आहे आत्ता तरी मला माहीत नाही, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही लढत देत आहोत. आता प्रश्न हाच राहतो की ज्यांची जास्तीत जास्त संख्या आहे, ज्यांचा टर्न आहे आणि ज्यांचा आवाज तिथे बुलंद आहे राज्यसभेत, म्हणून आमचा क्लेम आहे. आणि आमच्या पक्षाच्या आमदार जे आता मतदान करतात त्या ह्याच्यात, त्या 20 जणांचं ठाम मत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे ही सीट यावी. आम्ही ह्या सीटवर क्लेम केलेला आहे, दावा केलेला आहे आणि कुठेही त्याच्यात बदल झालेला नाही. शरद पवारांचं मत सांगतो, व्यक्ती म्हणून अर्थात आदर आहेच, पण पक्ष टू पक्ष विचार केला, जर आम्ही काँग्रेस असो मग राष्ट्रवादी असो हे सगळे जर पक्ष म्हणून विचार केले तर मी माझ्या पक्षाचं बोलणार आणि मी माझ्या पक्षाचं मत तिथे मांडत आहे, ते त्यांच्या पक्षाचं मत मांडत आहेत, काँग्रेसच्या पक्षाचं मत मांडत आहे. वेगवेगळ्या निवडणुका आहेत ना, तर 2029ची पण चर्चा करायला लागेल. मग आत्ताची होऊन गेली निवडणूक, कोण कुठे लढलं, कसं लढलं, कोण कुठच्या गटात गेलं जिंकून आल्यानंतर, ह्याच्यावर पण चर्चा व्हायला लागेल. ऐसी सवाल है कि राज्यसभा को लेकर आप लोग बार बार कह रहे हैं कि आपके पार्टी का व्यक्ति जाना चाहिए वहाँ पे, आपका क्लेम है, लेकिन क्लेम नहीं है, लॉजिकल क्लेम है, पॉलिटिकल क्लेम है, टेक्निकल क्लेम है और सत्य भी है तथ्य भी. लेकिन कांग्रेस और राष्ट्रवादी यही कह रहे हैं कि बैठेंगे बात करेंगे, शरद पवार जी का नाम सामने चले आता है. इंडिया अलायंस को लेकर कहीं ना कहीं देखिए, नाम मैं व्यक्ति में नहीं जा रहा हूँ क्योंकि व्यक्ति कोई भी हो, हर एक के बारे में आदर है ही. वैसे कांग्रेस भी कोई बड़ी व्यक्ति का नाम ला सकता है, कोई भी ला सकता है. एक ही बात है, अगर एमवीए और इंडिया अलायंस पूरी आप देखें तो जो भी विषय में हम लड़ रहे हैं, फिर वो अदानीकरण जो हो रहा है देश का हो रहा है, महाराष्ट्र का हो रहा है, मुंबई जो बेची जा रही है बीजेपी के हाथों से, ये सारे जो संविधान पे अन्याय हो रहा है, महाराष्ट्र पे अन्याय हो रहा है, उसके खिलाफ हम कंधों से कंधा लड़ाते हैं, कांग्रेस के साथ उधर साथ में रहते हैं. आप अगर देखें बात करें तो फिर आंकड़ों के हिसाब से जाओ या फिर जो भी एमबीए का ये होता है प्रोसेस होता है उससे हमारा ही दावा है. और 2020 में ऐसे ही हमने एनसीपी को एक बार तो की, हमारी सीट अदा की है और तब फौजिया खान जी जीत के आई थी, लेकिन 2022 में हमारे नहीं आए. तो इस बार हमारा दावा है और हमारा दावा पक्का है. ब्यूरो रिपोर्ट कारण. नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में. अनलिमिटेड वेज बुफे थाली. सोचिए, एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड. तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार. तो नागपुर वासी तैयार हो जाइए. अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा. टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर.